नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. कसे आहेत सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. तर हा व्हिडिओ मी शनिवारी बनवला होता आणि आता दुपारचा टाईम होता, तर इथे मी स्वयंपाक बनवत होते. तर याच्यामध्ये बनवले होते मस्त चमचमीत अशी मसाला भेंडी आणि वरण भात. तर अर्णवच्या टिफिनसाठी सुद्धा होईल म्हटलं मसाला भेंडी, त्यामुळे मी सुकी मसाला भेंडी बनवली होती. आणि आदल्या दिवशी मक्याची कणसं आणली होती, तर एवढी भारी शिजवली होती. मीठ आणि हळद टाकून कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या काढल्या. एवढी भारी कणसं शिजली होती आणि कोवळी होती. खायला तर खूप छान गोड लागत होती. आणि आमच्या सर्वांनाच कणीस खूप जास्त आवडतं. आईंना, मुलांना, मला हे जास्त खात नाही. तर मग कणीस 20 रुपयाला एक होतं, तर त्या मावशीने मला 50चे 3 दिले. सगळ्यांसाठी शिजवले आणि सगळ्यांनी ते कणीस वगैरे खाऊन घेतले. त्यानंतर दुपारी असं स्वयंपाक वगैरे केला होता. तर मला शाळेत पण जायचं होतं. अर्णवच्या शाळेमध्ये मीटिंग होती आणि सोनाक्षीची पण मीटिंग होती. तर तिची सकाळची शाळा होती, तर सकाळी तिची मीटिंग वगैरे करून आले. बाकीची कामं आवरली. आता म्हटलं अर्णवच्या मीटिंगमध्ये थांबायचं आहे, तर उशीर होईल, त्यामुळे म्हटलं जाण्या अगोदरच स्वयंपाक करून घेते. तर वरण भात, भेंडीची भाजी बनवली आणि पाणी वगैरे बाकी होतं. म्हटलं आल्यावरती पाणी भरते. फरशी वगैरे पुसली आणि कपडे सुकत टाकले. आता अर्णवला सोडायला जायचं होतं शाळेमध्ये, तर इथे मी त्याचा टिफिन वगैरे भरून घेतला. आणि सकाळपासूनच माझी धावपळ चालू होती. सकाळी सोनाक्षीची मीटिंग होती, तिची सकाळी शाळा, ती करून आले आणि घरातली सगळी कामं वगैरे केली. आता दुपारी अर्णवला सोडायला जायचे, तर म्हटलं जेवढं कामं होतील तेवढे आवरून जायची. परत आल्यावरती खूप कंटाळा येतो करायला. म्हटलं जे काही व्हिडिओ बनवले त्याचं दुपारी काम करता येईल. तर पाणी पण भरून जायचं होतं. आणखीन थोडा टाईम होता. 12पर्यंत माझी सगळी कामं झाली होती. म्हटलं थोडा टाईम आहे, तर पाणी वगैरे भरून जाते आणि आल्यावरती मग मोबाईलचे जे म्हणजे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचं काम करता येईल. तर पाणी भरण्यासाठी मोटरची वायर आणायला गेले, तर मोटरची वायरच तुटली होती आणि आता ती जोडायची वगैरे मी काही त्या भानगडीत पडत नाही, उगाच रिस्क नको त्यामुळे. तर जोडायला सोपे आहे, तरी पण नको वाटतं, काही प्रॉब्लेम व्हायला नको. आणि त्यामुळे पाणी भरायचं मग राहून गेलं. तर स्वयंपाक केलेलं थोडंफार किचनवरती पसारा होता, तो आवरून घेतला आणि आता अर्णवला सोडायला चालले होते. आई बसल्या होत्या निवांत, त्यांचे कपडे वगैरे धुवून झाले होते आणि सुकत पण मी टाकले होते. तर अर्णवला शाळेत सोडून आले. तिकडून येऊस्तोपर्यंत 2 वाजले. त्यानंतर सर्वांची जेवणं वगैरे झाली आणि मग दुपारनं 3-4 वाजता शीतलताईंनी वायर जोडली. आमच्या जाऊबाईस लागतात, तर त्यांनी वायर वगैरे जोडली आणि मग त्यांचं पाणी होईस्तोपर्यंत 1 तास गेला. तोपर्यंत सोनाक्षी पण आली. म्हटली मम्मी अजून पाणी भरलं नाही का? म्हटलं आत्ता वायर जोडली काकूने, आता पाणी भरायचं आहे. मग घरातलं वगैरे पाणी भरून घेतलं आणि बाहेरच्या ड्रममध्ये पाईप टाकला होता. तोपर्यंत शाळेचा टाईम झाला. म्हटलं चला आता. आणि पाणी भरत भरतच माझं पण आवरून घेतलं. बाहेरचा ड्रम फक्त भरायचा बाकी होता. ज्या दिवशी आपण ठरवतो ना आज कामं पटापट आवरायची, लवकर करायची, काही ना काही आपल्याला एक्स्ट्राचं काम असतं. जसं की आता मला मीटिंगला वगैरे जायचं होतं, उशीर होणार होता, त्यामुळे म्हटलं सगळी कामं करून जावी, पाणी पण भरून जावं. तर वायरच तुटली होती. जेव्हा आपण ठरवतो की कामं सगळी आवरायची, त्यावेळेस असं काही ना काही होतंच होतं. तुमच्यासोबत असं होतं का? नक्की कमेंटमध्ये सांगा. जास्तीचं काम काहीतरी वाढलेलंच असतं. तर असं इथं मी झाडू वगैरे मारून घेतला. तोपर्यंत बाहेरचं ड्रम पण भरत आलं होतं. पाणी भरायला तर 1 तास लागतो. घरातलं तर सगळं भरून झालं होतं. बाहेरचा ड्रम राहिला होता. म्हटलं शाळेत जाऊस्तोपर्यंत भरून झाला तर बरं होईल. तर तोपर्यंत मग सोनाक्षी आली होती. तिला म्हटलं तू लक्ष दे. पण मी जाण्या अगोदरच पाणी माझं सगळं भरून झालं होतं. तर मग पाणी वगैरे बंद केलं आणि पाईप वगैरे बांधून ठेवला. म्हटलं परत तिला लक्ष दे म्हटलं. तिचं अभ्यास करत बसली, तसंच राहिलं तर परत ते पण वेगळं टेन्शन. त्यामुळे म्हटलं बरं झालं मी आहे तोपर्यंतच पाणी म्हणजे ड्रम वगैरे भरून झाला. ते पाईप वगैरे गुंडाळून ठेवला आणि अर्णवला आणायला शाळेत गेले. आणि सोमवारी सोनाक्षीचा कार्यक्रम होता लेझिमचा. तर तिला नऊवारी साडी नेसवायची होती, काष्टा घालायचा होता. तर माझ्या साडीवरचा ब्लाऊज तिला फिटिंग करून आणला होता आणि ही साडी तिला मी घातलेली. तर जोडी असं कलर कॉम्बिनेशन म्हणजे मॅचिंग होतं. तर पर्पल कलर यांनी घेतला होता आणि माझ्याकडे तशा कलरची साडी होती. तर तिला काष्टा नेसवला, नऊवारी साडी नेसवली मोबाईलमध्ये बघून यूट्यूबवरती. मला काही जास्त एवढी परफेक्ट जमत नाही, तरी पण बऱ्यापैकी आली होती. ह्याच्या अगोदर मी 1-2दा तिला नेसवलं असंच काष्टा मोबाईलमध्ये बघूनच आणि छान आला होता. तर लहान मुलींना माहिती ना काष्टा वगैरे घातलं की इथं टोचतंय मम्मी, तिथं टोचतंय, हे असं झालं ते तसं झालं, सारखं तिचं चालू होतं. म्हटलं कार्यक्रम होईपर्यंत कशी ठेवणार आहे काय माहिती. तिला अजिबात कोणता पण फ्रॉक ड्रेस जरी असेल ना तरीसुद्धा थोडा टोचला तरीसुद्धा ती परत ते कपडे घालत नाही. थोडं पण तिला टोचलेलं वगैरे सहन होत नाही. तर तिचा मूड एकदम ऑफ झाला होता की असं होतं आहे तसं होतं आहे, त्यामुळे ती फोटो व्हिडिओ पण काढू देत नव्हती.
तरी पण मी थोडेसे फोटो व्हिडिओ काढले. म्हटलं नंतर तुझा कार्यक्रम झाला की मग सगळा मेकअप पण निघून जाणार आणि मूड पण तसं राहणार नाही, थकल्यासारखे होणार. त्यामुळे म्हटलं थोडेसे फोटो काढू दे. त्यानंतर आम्ही शाळेत जायला निघालो आणि ज्यावेळेस आम्हाला शाळेत जायचं त्यावेळेस बरोबर पाऊस आला. शाळेत निघायचं असेल तर हमखास पाऊस यायलाच पाहिजे. थोडं तरी ओलं चिकचिक करून ठेवणारच ठेवणार. रिक्षा पण पटकन भेटत नव्हती. थोड्या वेळाने रिक्षा मिळाली आणि आम्ही शाळेत पोचलो. आणि लेझिमचा कार्यक्रम त्यांचा दुसऱ्या शाळेमध्ये होता. तर बस येऊस्तोपर्यंत म्हटलं यांचे फोटो वगैरे काढूया. फोटो काढले आणि मग बस आली. तर ते गेले दुसऱ्या शाळेमध्ये. आम्ही आलो घरी आणि नंतर मग 2:30-3 वाजले त्यांना घरी यायला. तर शाळेतून घरी आले आणि अर्णवचा टिफिन बनवायचा बाकी होता. तर घरी आल्या नाश्ता वगैरे केला आणि मग आईने कपडे वगैरे धुवून ठेवले होते. फरशी पुसायची होती. म्हटलं अगोदर अर्णवसाठी टिफिन बनवते. तो म्हटला टमॅटोची चटणी बनव मम्मी. म्हटलं ठीक आहे. त्याला टमॅटोची चटणी खूप जास्त आवडते आणि डब्याला टमॅटोची चटणी घेऊन गेला ना, त्याचे फ्रेंड ना शाळेमध्ये भात मिळतो ना, तर त्याच्यामध्ये मिक्स करून खातात. त्यांना खूप जास्त तसं आवडतं खायला आणि अर्णव पण तसाच खातो त्यांच्या नादाने. आणि चपाती अर्धी खातो, बाकीची चपाती तशीच घरी घेऊन येतो आणि म्हणतो आम्ही सगळ्यांनी मस्त खिचडी घेतलेली आणि त्याच्यामध्ये टमॅटो चटणी मिक्स करून खाल्ली. सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं तसं खायला. म्हटलं ठीक आहे, एकामेकाच्या नादाने पोरं असं खातात आणि शाळेतला भात चांगला येतो त्यांच्या, खूप छान असतो. तर टमॅटो चटणी असेल त्यावेळेस ते तसेच खातात. तरी तर मी टमॅटो चटणीच बनवत होते. म्हटलं पटकन पण होते आणि जास्त वेळ लागत नाही बनवायला. साधी सिंपल एकदम. जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता, कांदा, टमॅटो, शेंगदाण्याचा कूट, मसाले वगैरे टाकल्यानं खूप छान टेस्टी होते. मी पुढे तुम्हाला दाखवते कशी बनवली होती ती. आणि सकाळी चपात्या, चहा वगैरे बनवून गेले होते. बाकीची काहीच कामं झाली नव्हती. सकाळी लवकर गेलो होतो स्कूलमध्ये 8-8:30ला. म्हटलं आल्यावरती बाकीची कामं पटापट आवरते, कारण परत अर्णवला पण सोडायला जायचं होतं. आणि सोनाक्षी कधी तिकडून कार्यक्रमावरून येईल त्याचा काही टाईम फिक्स नव्हता. टीचर म्हटली जेव्हा कार्यक्रम संपेल त्यावेळेसच मग मेसेज फोन वगैरे करेन. म्हटलं ठीक आहे. तर त्यांना यायला तिकडून 2:30 वाजले आणि मग आता मी इथं टमॅटोची चटणी बनवून घेतली. त्यानंतर म्हटलं भांडे वगैरे घासते आणि फरशी पुसते. 12पर्यंत सगळी कामं आवरून घेते आणि मग अर्णवला सोडायला जाते. तरी तुम्ही टमॅटोची चटणी वगैरे बनवून घेतली. आणि रोज रोज टिफिनला तर काय बनवायचं मुलांच्यांना काही समजत नाही. सकाळी वेगळी भाजी, अर्णवच्या टिफिनला वेगळी भाजी, परत घरी दुपारचं वेगळं, संध्याकाळी वेगळं, सारख्या सारख्या काय काय भाज्या बनवायच्या ना. खरंच वैताग येतो या भाज्यांचा. तरी पोरांचं असं काय नसतं की हेच पाहिजे तेच पाहिजे. जे पण काही घरात असेल ते बनवून दिलं तरीसुद्धा टिफिनला ते आवडीने खातात. बटाटा असू दे, मटकीची उसळ, मेथी, शेपू, जे पण भाजी बनवलं ना ते खातात. आणि बटाटा तर त्यांचा सगळ्यात जास्त फेवरेट आहे दोघांचा पण आणि त्यांच्या फ्रेंडचा पण. त्यामुळे त्या मुलांचं तर मला काही टेन्शन नसतं. टिफिनला हे द्यायचं ते द्यायचं, जे काय बनवून देईल ते खातात आवडीने. टमॅटो चटणीसुद्धा अर्णवला आणि सोनाक्षीला खूप जास्त आवडते. आणि ते पाहू शकतात किती मस्त आपली टमॅटो चटणी बनवली. माझी मम्मी ना अशी टमॅटो चटणी बनवते, खूप छान होते. तर झाले ना एकदम भारी. तर खूप गरम आहे. थंड झालं की अर्णवचा टिफिन वगैरे भरून देते. तर आता टमॅटोची चटणी तर बनवून झाली होती. भांडे बाहेर नेऊन ठेवले आणि म्हटलं फरशी पुसते आणि नंतर भांडे घासते. आणखीन थोडासा टाईम होता शाळेत जाण्यासाठी. तोपर्यंत बाकीचं जे काही काम राहिले ते आवरून घेतलं. शाळेतून आलं की काहीच काम करायला नको वाटतं. शाळेत सोडून येताना खूप थकल्यासारखं होतं आणि गरम खूप जास्त होतं. त्यामुळे आलं की काहीच काम करायला नको वाटतं. त्यामुळे शाळेत जाण्या अगोदर जेवढी काही कामं होतील ना तेवढी मी आवरून घेते. आणि पाणी वगैरे राहतं ते मग आल्यावरती स्कूलमधून भरत असते. आणि या बेडखाली ना जेवढं पण पसारा राडा मी आवरते ना, एक पिशवी अशी रिकामी केली म्हणजे तिथली जागा रिकामी केली. माळ्यावरती पिशव्या नेऊन ठेवलं की कोण ना कोण काही ना काही कपडे, साड्या देतं. नंदा किंवा आईची बहीण वगैरे, दुसऱ्या आत्या वगैरे, अशा पिशव्या अजून त्या बेडखाली येऊन राहतातच. नेहमी मी असं आम्ही रिकामं तिथलं केले की बेडखाली पिशव्या आलेल्या आहेतच. हे सारखं चालूच असतं. असं काही बेड रिकामं राहत नाही. आई त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या, आत्यांकडे. तिकडून येताना कपडे, साड्या वगैरे जे काही सामान दिलं होतं त्या पिशव्या होत्या त्या रिकाम्या करून बेडखालची जागा रिकामी करून ठेवली. तोपर्यंत ताई आल्या आता मध्यंतरी, गेल्या 1-2 आठवड्यापूर्वी, गेल्याच आठवड्यामध्ये. तर ताईंनी परत कपडे वगैरे घेऊन आल्या होत्या त्या पिशव्या. अशी काही बेडखालची जागा ना रिकामीच होत नाही. तर असं इथे मी आता पटकन फरशी पुसून घेतली. म्हटलं फरशी पुसते आणि नंतरच भांडे घासते, म्हणजे शाळेच्या टायमापर्यंत पटकन सगळंच होऊन जाईल. तर फरशी वगैरे पुसून घेतली. बाहेरची कामं करून आलं ना की घरातले मग करायला नको वाटतं. घर म्हणजे फरशी अगोदर पुसून घेतली आणि नंतर कपडे भांडे जे काही बाहेरचं काम आहे ना ते करायला काय नाही वाटत. कपडे भांडे करून झाल्यावर फरशी पुसायची म्हटले ना असं वाटतं नकोच करायला.
बाहेरची कामं करून घरात आले की मग असं वाटते एकदम भारी नीटनेटकं सगळं दिसलं की बरं वाटते की हां आता सगळी कामं झाल्यात, सगळं स्वच्छ झालं आहे असं. त्यानंतर दुपारचं जे काही पाणी वगैरे भरायचं असतं ते जेवणं वगैरे आटोपले आणि रेसिपीच्या चॅनलवरती मी दुपारी ना मस्त असा शिरा बनवला होता गोड. एकदम भारी झाला होता. तर तुपातला शिरा बनवला होता. आता खूप सणवार येत आहेत किंवा मग गोडधोड कोणाला काही खावंसं वाटलं तर मग असा मस्त शिरा बनवू शकता. तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि संध्याकाळी गोलू आला होता. तो चाललेला गावाला त्याच्या मामाकडे रक्षाबंधनसाठी. त्याला म्हटलं पा दे, तर लगेचच त्याने पा दिला. तर असंच छोटासा व्हिडिओ आणि फोटो काढले होते. असा होता लाँग व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय बाय.